हरे कृष्णा. वेलकम टू न्यू विजन. आपण सगळे भगवंतांचे भक्त आहोत आणि भगवंत आपले मायबाप आहेत, हो ना. आपण त्यांचे अंश आहोत. आपण नेहमी त्यांच्या नावाचा जप करत असतो. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आणि असं म्हणतात की आई वडिलांचे गुण त्यांच्या मुलांमध्ये उतरतात. तर असा कुठला गुण आहे भगवंतांकडून, असं काय आहे की जे शिकण्यासारखं आहे आणि जे आपण आत्मसात करणं खूप महत्वाचं आहे. तर फक्त दोन अशा खूप महत्वाच्या गोष्टी आहेत की ज्या नेहमी भगवंतांच्या कुठल्याही विग्रहामध्ये, कुठल्याही रूपामध्ये आपल्याला दिसतात. कुठल्याही मंदिरात जा, भगवंतांचं रूप बघा, पण ह्या दोन गोष्टी त्यांच्या मुखकमलावर नेहमी दिसतात. एक म्हणजे प्रसन्नता आणि दुसरं म्हणजे शांतता. प्रसन्नता आणि शांतता ह्या दोन अशा गोष्टी आहेत की जर हे भगवंतांचे दोन गुण आपण आत्मसात केले ना, आयुष्यातली कुठलीही डिफिकल्ट सिच्युएशन असू देत ती आपण फेस करू शकतो आणि त्याच्यातून आपण बाहेर इन अ गुड वे पडू शकतो. फॉर एक्झाम्पल, एखादी अशी गोष्ट घडली आयुष्यात की जी आपल्याला हवी तशी घडली नाही, आपण खूप प्रयत्न केलाय पण नाही मिळालेत रिझल्ट जसे आपल्याला हवे तसे. पण प्रसन्नता म्हणजेच पॉझिटिव्हिटी. जेव्हा माणूस पॉझिटिव्ह असतो ना, जेव्हा माणूस सकारात्मक असतो, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर प्रसन्नता ही नेहमी असते. ती प्रसन्नता, ती पॉझिटिव्हिटी आपल्याला सांगते की ठीक आहे, माझं काहीतरी शिकण्याचं अजून बाकी असेल, त्याच्यामुळे मला हवंय ते घडलं नाहीये, किंवा रॅदर ह्याच्यातून पण काहीतरी खूप छान माझ्या समोर यायचं आहे म्हणून मला हवंय ते घडलं नाहीये. आय शुड कीप ऑन मुव्हिंग. पॉझिटिव्हिटी माणसाला आयुष्याकडे एका नवीन नजरेने बघायला शिकवते. आपण खूपदा ऐकलंय की पॉझिटिव्ह राहावं, पण पॉझिटिव्ह का राहावं हा आपण कधी विचार केलाय का? पॉझिटिव्हिटी माणसाला ताकद देते सिच्युएशनला फेस करायला. पॉझिटिव्हिटी माणसाला ताकद देते सिच्युएशनकडे दुसऱ्या अँगलनी बघायला. आणि पॉझिटिव्हिटी माणसाला आयुष्यामध्ये एका योग्य त्या हाईटवर जाण्यासाठी, योग्य त्या यशाच्या कळसाला गाठण्यासाठी मदत करते. आणि हे आपलं यश आपल्याला माहिती असतं. प्रसन्नता ही इतकी महत्वाची आहे ना, म्हणजे पॉझिटिव्हिटी ही इतकी महत्वाची आहे की आयुष्यामध्ये कितीही अनफेवरेबल सिच्युएशन येऊ देत, ती आपल्याला सांगते की तू उठ आणि ह्या सिच्युएशन बरोबर दोन हात कर, कारण याच्यातून तुला बाहेर पडायचंय. पॉझिटिव्हिटीचे फायदे हे आहेत की आपण कधी थांबत नाही आयुष्यामध्ये, आपला प्रवास हा चालू असतो. आणि पॉझिटिव्हिटी स्वतःला तर आयुष्यामध्ये योग्य त्या मार्गाने चालवण्यासाठी, पुढे जाण्यासाठी एनर्जी तर देतेच, पण पॉझिटिव्हिटी आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या मित्रपरिवारामध्ये जर कोणी ढासळलं असेल तर त्याला हात देण्यासाठी सुद्धा खूप उपयुक्त ठरते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे शांतता. शांतता ज्याच्यासाठी आज माणूस खूप खूप झगडतोय. एखादा करोडपती असेल पण त्याला जाऊन विचारा त्याच्याकडे शांतता आहे का, तो स्वतः या प्रश्नात पडेल की खरंच माझ्याकडे शांतता आहे का. शांतता का महत्वाची आहे? जेव्हा कुठली अशी गोष्ट घडते ज्याच्यामुळे आपल्याला अगदी हरल्यासारखं होतं, आपल्याला असं वाटतं की आता काय, तेव्हा जी आतली शांतता असते ती म्हणते 2 मिनिट तर थांब, थोडे दिवस तर जाऊ देत, बघूयात तरी आपण घडतंय काय, ह्याच्यातून सुद्धा काही ना काहीतरी मार्ग निघेल आणि याच्यातून सुद्धा आपण पुढे जाऊ. मार्ग आहे, तू 1 पाऊल तर चाल, तो 100 पावलं तुला पुढे खेचायला, तुला हात द्यायला बसलेला आहे. सो पॉझिटिव्हिटी आणि शांतता हे भगवंतांचे असे गुण आहेत जे आपण नक्कीच अंगीकारले पाहिजे, ज्याच्यामुळे आयुष्य खूप सुखकर होतं. आपण आपल्या हेल्थ कॉन्शियसनेस बद्दल, माइंड कॉन्शियसनेस बद्दल खूप बोलतो, खूप आपले डिस्कशन्स याच्यावर असतात की असं काय आपलं डाएट असावं, पण आपलं इमोशनल डाएट हे खूप महत्वाचं आहे. आणि आपले भगवंत हे याचं सगळ्यात मोठा आदर्श आपल्या आयुष्यात आहे की जर ही शांतता आणि ही प्रसन्नता आपण भगवंतांकडून अंगीकारली, कारण ऍट द एंड ते आपले मायबाप आहेत, तर आयुष्य खूप सुखकर होईल. आणि म्हणतात ना, 60 ते 70% आयुष्याची लढाई आपण तिथे जिंकलो. आपला ऍटिट्यूड असा पाहिजे ना की प्रसन्नता आणि शांतता हे माझे गुण आहेत. आणि खरं सांगायचं तर हे आपल्या आत्म्याचे गुण आहेत आणि ह्या गुणांसोबत भगवंतांनी आपल्याला जन्माला घातलेला आहे. सो आपण याची प्रॅक्टिस नेहमी केली पाहिजे की माझी पॉझिटिव्हिटी आणि माझी शांतता ही मी रोज डेव्हलप केली पाहिजे आणि कम मे वॉट, पण ती माझ्याकडून कोणी छिनून घेतली नाही पाहिजे. सो आपल्या भावनांचा कंट्रोल आपल्या हातात ठेवा. आपली पॉझिटिव्हिटी, आपली प्रसन्नता, आपली शांतता याच्यावर रोज वर्क करत राहा. तुम्हाला काय वाटतं, भगवंतांचे असे कुठले गुण आहेत की जे आपण अंगीकारले पाहिजे? हे मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. न्यू विजनला सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ शेअर करा. हरे कृष्णा.